नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये गावगावची बित्तम बातमी वेगवान स्वरूपात. पुण्यात सकाळनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मोठं विधान केलंय. 2024ची वाट कशाला बघायची, आजच मुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदावर दावा कायम असल्याचंही अजित पवार म्हणाले. पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एका माजी नगरसेवकानं दादा आम्ही तुमच्या सोबत आज उद्या आणि सदैव अशा आशयाचं होर्डिंग लावलं. विशेष म्हणजे या होर्डिंगवर नाना राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख आहे, ना की पक्षप्रमुख शरद पवार यांचा. फोटो वापरलाय. अजित पवारांनी पक्ष प्रवेशाच्या विधानानंतर पूर्ण विराम जरी दिला असला तरी सध्या या होर्डिंगची शहरात जोरदार चर्चा आहे. अजितदादांनी भूमिका स्पष्ट केली असली तरी महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार आहे. सध्याची चर्चा सुरू आहे ती नक्की होणार आहे असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे माजी आमदार मंत्री प्रकाश साळुंखेंनी दिलाय. त्यांच्या या दाव्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर घणाघाती टीका केली आहे. कोण संजय राऊत? मी कोणत्याही संजय राऊतला ओळखत नाही. संजय राऊत शिवसेना मातोश्री विषय संपलाय. महाराष्ट्रात त्यांची सत्ता आता पुन्हा येणे नाही अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरे आणि राऊतांवर प्रहार केला. शरद पवारांच्या सांगण्यावरून संजय राऊतांनी शिवसेना फोडल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय. महाविकास आघाडी चुकीच्या पद्धतीने तयार झाल्याचा घणाघातही त्यांनी केलाय. शिवसेनेतले 40 आमदार संजय राऊत यांना कंटाळून बाहेर पडले आणि आता अजित पवारही संजय राऊत यांच्यामुळेच मविया सोडून जातील असा दावा भाजप खासदार अनिल बोंडेंनी केलाय. राऊतांनी शरद पवारांनी जसं सांगितलं तसं काम करत शिवसेना फोडल्याचा आरोप त्यांनी केलाय. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंबंधी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून ज्या गोष्टी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयासमोर मांडता येऊ शकल्या नाहीत त्या गोष्टी क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या समोर मांडता येतील असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रत्नागिरीतल्या सभेचं ठिकाण बदलण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या मैदानातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होईल. 6 मे रोजी ही सभा पार पडणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा वडिलांना धक्काबुक्की करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकरणी रवींद्र क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून संदीप क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर यांच्या विरोधात 5 दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झालाय. बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतरही पालकमंत्री जिल्ह्यात फिरकले नसल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे. यावर आमदार संजय गायकवाड यांनी एका मंत्र्याकडे 4-4, 5-5 जिल्ह्याचं पालकत्व असल्यानं ही अडचण होते असं प्रत्युत्तर दिलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभा प्रवास कार्यक्रमांतर्गत सांगली दौऱ्यावर होते. कोण आहेत संजय राऊत? मी कोणत्याही संजय राऊतला ओळखत नाही. संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसान याचिकेवरून मंत्री राणेंनी राऊतांवरही टीका केली. नांदेड महापालिकेच्या अग्निशमन दलाचा कारभार फक्त 7 कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. मनुष्यबळाअभावी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागते. भरती होत नसल्यानं अनेक पदं रिक्त आहेत. परिणामी 7 कर्मचाऱ्यांची दमछाक होते. कुडाळ आगारात आगार व्यवस्थापक हे पद रिक्त आहे. याचा कारभार हा प्रभारी असलेले मालवण आगाराचे व्यवस्थापक बावलेकर यांच्याकडे आहे. फक्त 2 आगारांची जबाबदारी पाहणं शक्य होत नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला कोणी वाली नसल्याचं निदर्शनास आलंय. धुळ्यातील वासखेडी शिवारामध्ये मेणबत्तीच्या कारखान्याला आग लागून 5 महिलांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मेणबत्ती कारखान्याच्या मालकासह 4 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. तर या दुर्घटनेच्या तपासासाठी 5 जणांचं विशेष पथक तयार करण्यात आलंय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर थांबलेल्या कारमधील बेशुद्ध चालकाला सुखरूपरित्या बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. ही कार महामार्गावर उभी होती. त्यातून कोणी बाहेर येत नसल्यानं स्थानिकांनी तपासणी केली असता कार चालक बेशुद्ध आढळला होता. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरातील रस्त्याला पडलेले खड्डे वारंवार मागणी करून सुद्धा बुजवण्यात आले नाही. त्यामुळे एमआयएम कार्यकर्त्यांनी खड्ड्यात बेशरमाची झाडं लावत नगरपालिका प्रशासनाचा निषेध केला. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे स्थानिकांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले. कांचनपूर गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावी यासाठी पोलीस प्रशासनाकडे वारंवार मागणी करण्यात आली. पण कोणतीही कारवाई न झाल्यानं महिला आक्रमक झाल्या असून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला.
पूर्णा तालुक्यातल्या चुडावा मंडळामध्ये असलेल्या 12 गावातील शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा आणि विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। आपल्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पूर्णा नांदेड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं। खेडमधील लोटे एमआयडीसीच्या सीईटीपी विरोधात हरित लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली आहे। प्रथम दर्शनी सीईटीपी दोषी असल्याचं सांगत प्रदूषणाच्या मुद्द्यावरून पुराव्यांशी सामाजिक संघटनेनं याचिका दाखल केली। त्यानंतर त्यांच्या चौकशीसाठी 2 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली। महिन्याभरात अहवाल देण्याचे आदेशही देण्यात आले। धुळेत बस आगाराच्या ताफ्यात नवीन कोऱ्या 10 बसचा समावेश झालाय। त्यावेळी धुळे परिवहन विभाग नियंत्रकांच्या हस्ते पूजन करून पहिली गाडी पुणे मार्गावर मार्गस्थ झाली। अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताच्या पहिल्या टप्प्यात 10 बस गाड्या धुळे आगाराला मिळाल्या असून धुळे नाशिक धुळे पुणे मार्गावर या नवीन बस गाड्या धावणार आहेत। कारागृहात कैद असलेल्या भाईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मोक्काच्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। नागपुरात गुंडांमध्ये पोलिसांचा वचक नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं। पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे एक चाकू देखील सापडला। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची डीएनए मेटाबार कोडिंग प्रक्रिया केली जाते। आतापर्यंत बरोबर असणारे वाघ आणि वन्यजीवांची माहिती वेगळ्या पद्धतीने मिळवली जाते। वन्य प्राण्यांच्या विष्ठेतून डीएनए काढून त्यांच्या आहार वर्तनाविषयी शास्त्रशुद्ध माहिती अभ्यासली जाते। मुंबईच्या बोरिवली पोलिसांच्या एटीसी युनिटनं एका आरोपीला चरससह रंगेहात अटक केली आहे। आरोपीकडून 60 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले, ज्याची बाजारभावात 1,20,000 रुपये किंमत आहे। सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये आयकर विभागानं बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई सुरू केली आहे। शहरातील नामांकित बिल्डरच्या कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली जाते। पिंपरी चिंचवड मधील शहरातील सांगवी परिसरामध्ये 2 जणांनी हवेत गोळीबार केला। या अट्टल गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्या ताफ्यातून 1 देसी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली आहेत। कर्नाटकातील बेंगळुरू जवळच्या देवनहल्ली इथं भाजपच्या रोड शोच्या मार्गावर लावलेल्या पीएम मोदींच्या कटआउट्सचं पावसाचं पाणी एक भाजप कार्यकर्ता पुसताना दिसतोय। त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। छत्तीसगडमध्ये एसटीएफनं पिलूरच्या उत्तरेला फरसेगड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नक्षल कॅम्पचा पर्दाफाश केला। छावणीतून स्फोटकं, डिटोनेटर्स, माओवादी गणवेश, साहित्य, औषधं, चार्जर, साधनं आणि दैनंदिन वापराचं साहित्य जप्त करण्यात आलं। भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉपर्सनं सिक्कीममधील कुपुप आणि गनाथांग इथं अडकलेल्या वृद्ध महिला आणि मुलांसह 70हून अधिक पर्यटकांची सुटका केली आहे। लष्कराकडून त्यांना आरामदायी मुक्काम, उबदार कपडे, वैद्यकीय मदत आणि गरम जेवण देण्यात आलं। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा कर्नाटक दौऱ्यावर आहेत। दरम्यान त्यांनी बिदर जिल्ह्यातल्या श्री रामकृष्ण आश्रमाला भेट दिली। इंडियन आर्मी सेल, IIT दिल्ली आणि टेडपोल EV नावाच्या स्टार्टअपनं जुन्या मिलिटरी जिप्सींना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रिट्रोफिट केलंय। चालू असलेल्या आर्मी कमांडर्स कॉन्फरन्समध्ये रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक जिप्सींचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। करिश्मानं नवं फोटोशूट केलं। तिचा हा मनमोहक अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय। मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या त्यांच्या आगामी खाशाबाई या सिनेमामुळे चर्चेत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी सिनेमाची घोषणा केली असून आता सिनेमाचं पोस्टर आउट झालंय। बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा किसी का भाई किसी की जान हा सिनेमा सगळीकडे प्रदर्शित झाला। ईदच्या मुहूर्तावर सलमाननं त्याच्या चाहत्यांना खास गिफ्ट दिलं, परंतु प्रदर्शनाच्या दिवशी सलमानचा किसी का भाई किसी की जान चित्रपट ऑनलाईन लीक झालाय, त्यामुळे सलमान खानची चिंता वाढली आहे। अमिताभ बच्चन यांनी खास पोस्ट लिहित ट्विटरला ब्ल्यूटिक परत देण्याची विनंती केली आहे। ब्ल्यूटिकसाठी पैसे भरले असून लवकरात लवकर ती माझ्या नावापुढे लागावी असं ट्विट त्यांनी केलंय। गेल्या कित्येक दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या नात्यात वितुष्ट आल्याच्या बातम्या येत होत्या। त्या पार्श्वभूमीवर ऐश्वर्या रायनं अभिषेक सोबतचा एक फोटो पोस्ट केलाय। अलीकडेच त्यांच्या लग्नाला 16 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्तानं त्यांनी हा फोटो शेअर केलाय। त्याला चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे। सोनमनं ग्लॅमरस अंदाजात काही फोटो इन्स्टावर शेअर केले। तिच्या या नव्या फोटोची सध्या सगळीकडे चर्चा आहे। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।